सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार असलम चौधरी हे विजयी झालेले आहेत। ही चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि आता घोडेश्वर पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार असलम चौधरी विजयी झाले। परभणी जिल्हा परिषदेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 54 पैकी 24 जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला। परभणीत सत्ता स्थापनेसाठी भाजपला केवळ 4 जागांची आवश्यकता असून भाजप शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाला दिली। तर 16 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचा विचार भाजप करत नसल्याचीही माहिती बोर्डीकरांनी दिली। आनंद होतोय। ग्रामीण भागातील लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि चांगल्या पद्धतीने यश दिलं आणि त्यामुळे पहिल्यांदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठीची महत्त्वाची असलेली ही संस्था पारदर्शकतेने ह्या जिल्हा परिषदमध्ये काम होईल आणि जो विचार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या जिल्ह्याच्या गावांच्या विकासासाठी ठेवलेला आहे तो प्रत्यक्षात आम्ही उतरवू शकू। तिथे धाराशिवमध्ये समाजवादी पक्षानं खातं उघडलंय। जिल्हा परिषदेत बहीण आणि पंचायत समिती गणातून भाऊ विजयी झालेला आहे। मंगरुळ जिल्हा परिषद गटातून सीमा माडजे या विजयी झालेल्या आहेत, तर आळवी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकारी विजयी झालेत। धाराशिव जिल्हा परिषद आणि तुळजापूर पंचायत समितीत आता समाजवादी पक्षाची एंट्री झाली आहे। जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि माझ्या भावालाही, कारण माझ्या वडिलांनी 25 वर्ष ह्या तालुक्यात खूप कष्ट केले। लोकांचे कुठलेही काम कधीच नडू दिलेले नाही। त्या कष्टाचं फळ म्हणून लोकांनी आज आम्हाला आशीर्वाद रूपे आम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे। म्हणजे महिलांसाठी सक्षम आहे की त्यांची कामं करण्यासाठी मी खूप सक्षम आहे आणि स्वतः मी माझ्या पदाचा वापर मी स्वतः मैदानात जाऊन करणार आहे सगळ्या गोष्टी। मुंबईतील बांधकाम व्यावसायिक जितू सत्रा यांच्या विलेपार्ले येथील सुविधा पिरल इमारतीला सकाळच्या दरम्यान आग लागली होती। 13व्या मजल्यावर लागलेल्या आगीत जितू सत्रा यांच्या भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर जितू सत्रा यांची मुलगी अनेरी आगीत गंभीर जखमी झाली। सध्या अनेरीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे जितू सत्रा यांच्या मुलाचं उद्या लग्न होतं, त्यामुळे सर्व नातेवाईक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एका इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली। या इमारतीमध्ये 13 आणि 14 मजल्याला मोठ्या प्रमाणामध्ये